नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व बालमित्रांचे नवोदय वे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2021 या वर्षी विचारण्यात आलेले उतारे आणि त्यावरील प्रश्न ते समजून घेऊया. चला तर सुरुवात करूया. उतारा क्रमांक 1. शरद ऋतू हा उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये येतो. या ऋतूत खूप बदल होतात. तर यामध्ये सांगितलं आहे की शरद हा ऋतू उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये येतो. तर उन्हाळा आणि हिवाळ्याच्या मध्ये कोण येतो? तर शरद नावाचा ऋतू येतो. या सुंदर ऋतूत अर्थातच या शरद ऋतूमध्ये खूप बदल होतात. बघा, या ऋतूमध्ये होणारे खूप सारे बदल आहेत, ते या उतार्यात दिलेले असणारच. आपण ते पाहूया. दिवस लहान होतो. अर्थातच पहिला बदल काय आहे की दिवस हा लहान होतो. याचाच अर्थ काय? दिवस लहान होणे म्हणजेच लवकर सूर्य मावळणे. झाडाच्या पानांचा रंग बदलतो. बघा, झाडाच्या पानाचा रंग बदलतो. पानांचा रंग हा बदल सुद्धा या शरद ऋतूमध्ये होत असतो. पहिला बदल दिवस लहान होतो आणि दुसरा बदल हा झाडांच्या पानाचा रंग बदलतो. सहसा पानाचा रंग जो असतो तो हिरवाच असतो, पण तो बदलतो कोणत्या ऋतूमध्ये? या शरद ऋतूमध्ये. बघा, पाने हिरवी न राहता तांबूस, बघा जे ही तांबूस लाल, पिवळी आणि नारंगी रंगाची होतात. बघा, या ऋतूमध्ये दिवस लहान होतो आणि पानांचा रंग बदलतो. ती पाने तांबूस लाल, पिवळी आणि नारंगी रंगाची होतात. वस्तुतः पाने हिरवी राहण्यासाठी झाडांना सूर्यप्रकाश आवश्यक असतो. बघा, पाने हिरवी कशामुळे राहतात? तर झाडांना सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात जर मिळालं, योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळाल्यास पाने हिरवी होतात. पाने हिरवी होण्याचं एक वैज्ञानिक कारण असे की पानामध्ये हरितद्रव्य नावाचा पदार्थ असतो. तर पाने हिरवी राहण्यासाठी आपल्याला आवश्यक असतो सूर्यप्रकाश आवश्यक असतो. याच्यावरून तुम्हाला समजेल दिवस लहान होतो म्हणजे सूर्य लवकर मावळतो. त्या कारणाने सूर्यप्रकाश त्या झाडांना, त्या पानांना कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे ते पाने आपला रंग बदलतात. त्यानंतर ऊन न मिळाल्याने पाने पिवळी होतात. बघा, ते सांगितलेच आहे. गवत आता फक्त ओलसर न राहता त्यावर गोठलेले दवबिंदू पसरलेले असतात. गवत सुद्धा ओलसर न राहता त्यावर गोठलेले दवबिंदू पसरले असतात. अर्थातच त्यावर सुद्धा दवबिंदू, जे थंडीच्या दिवसात जे पानावर जमलेले असते, पाण्याचे थेंब म्हणतो आपण त्याला, त्याला दवबिंदू असे म्हणतात. कारण तापमान, तर एक त्या गवतावर दवबिंदू पसरले असतात. त्याचे कारण काय? तर तापमान हिमबिंदूपर्यंत खाली येते. बघा, हिमबिंदू, हिम म्हणजेच काय? बर्फ. हिम म्हणजेच बर्फ. तर त्या ऋतूमध्ये पुन्हा एक बदल हा होतो की गवत ओलसर न राहता गोठलेले दवबिंदू पसरतात. अर्थातच जे तापमान आहे ते तापमान हिमबिंदूपर्यंत खाली येते, म्हणजे ती तापमान खूपच कमी असते. जनावरे हिवाळ्याच्या दिवसासाठी पुरेसे खाद्य साठवू लागतात. खाद्य म्हणजे त्यांना लागणारे पदार्थ, त्यांच्या आहारात जे खातात ते. उदाहरणार्थ खारुताई हे असे एक जनावरांमध्ये मोडते की ती सुद्धा इतर झाडांच्या बिया जमा करते. आपण पाहिले असणार. हे बदल तेव्हा होतात जेव्हा आपण उन्हाळ्याच्या उष्णतेकडून, बघा, उन्हाळ्याच्या उष्णतेकडून हिवाळ्याच्या थंडीसाठी तयार होत असतो. तर हे एवढे सारे बदल, ज्यात दिवस लहान होणे, झाडाच्या पानाचा रंग बदलणे, त्यामध्ये पाने हिरवी न राहता तांबूस लाल पिवळी होणे, आणि गवत ओलसर न राहता गोठलेले त्यावर दवबिंदू पसरणे, हे बदल, आणि सोबतच जनावरांचे
पुरेसे खाद्य साठवणे हे बदल कधी होतात, जेव्हा आपण उन्हाळ्याच्या उष्णतेकडून हिवाळ्याच्या थंडीसाठी तयार होत असतो. अर्थातच हे सगळं घडतं या शरद ऋतूमध्ये. चला तर यावर आधारित आपण प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1. उन्हाळा आणि रिकामी जागा यांच्यामध्ये शरद ऋतू येतो. बघा, शरद ऋतू उन्हाळा आणि कोणत्या याच्यामध्ये येतो ते विचारलेलं आहे. पहिला पर्याय जानेवारी. जानेवारी या शब्दाचा उल्लेखच इथे आलेला नाही उत्तरामध्ये. पर्याय बी वसंत, हा सुद्धा शब्द उतार्यामध्ये आलेलाच नाही. सी हिवाळा. डी ऐनात, हा सुद्धा शब्द या उतार्यात आलेलाच नसून हिवाळा. तुम्ही पाहू शकता उतार्यामध्ये शरद ऋतू पहिल्याच ओळीत बघा, शरद ऋतू हा उन्हाळा, हे बघा उन्हाळा आणि हे बघा आणि हिवाळा यांच्यामध्ये बघा हा शब्द गाळला आहे. तर तो शब्द आहे हिवाळा आणि तो आहे पर्याय क्रमांक 3 अर्थातच सी मध्ये. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी हिवाळा. सहसा तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागणार की जे उतारे असतात ज्यामधील जो पहिला प्रश्न होतो तो सहसा भरपूरदा तुम्हाला पहिल्या 2च ओळीत मिळणार. त्याकरिता तुम्हाला उतारे बारकाईने वाचणे, शब्दाचे अर्थ समजणे हे अत्यंत आवश्यक ठरते. चला तर आता प्रश्न क्रमांक 2 पाहूया. प्रश्न क्रमांक 2. शरद ऋतूत पुढीलपैकी कोणते बदल होतात? बघा, शरद ऋतूत आपण 3-4 बदल पाहिले होते, त्यापैकी कोणते बदल होतात? शरद ऋतूमध्ये होणारे बदल विचारले आहे. दिवस लहान होतो. बघा, मी इथेच उतार्यामध्ये बघितलं, दिवस लहान होतो, पहिलाच बदल आपल्याला सांगितलेला. कडक उन्हाळा पडतो, हा पर्याय येणार नाही, कारण आपल्याला शेवटच्या वेळी बघा उन्हाळ्याच्या उष्णतेकडून हिवाळ्याच्या थंडीसाठी तयार होत असताना एवढे सारे बदल घडतात. तर कडक उन्हाळा पडतो हे चुकीचं आहे. दिवस मोठा होतो हे येणार नाही, कारण दिवस लहान हाच पर्याय. खूप ऊन पडते हे सुद्धा येणार नाही आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हे सुद्धा दिवस लहान होतो या ओळीमध्येच तुम्हाला दर्शविले आहे. पण आपण पर्याय सगळेच पाहिल्यानंतरच योग्य पर्याय त्यालाच वर्तुळ करायचे आहे, घाई न करता. म्हणून 4ही पर्याय वाचून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जरी तो उत्तर पहिल्या पर्यायात असेल तरी सुद्धा. ठीक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3. शरद ऋतूत पाने पिवळी होतात कारण? बघा, शरद ऋतूत पाने पिवळी होतात, कधी लाल तांबूस होतात, तर त्याचे कारण काय आहे ते विचारलेलं आहे. पर्याय त्यांना योग्य प्राणवायू मिळत नाही. बघा, प्राणवायू म्हणलं तर झाडाला लागणारा ऑक्सिजन ते मिळत नाही, असं या उतार्यामध्ये काहीच दाखवलेले नाही. प्राणवायूबद्दल काहीच शब्द आलेला नाही. पर्याय बी त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही, हा पर्याय उत्तर येऊ शकते, परंतु आपण 4ही पर्याय पहिले वाचून घ्यावे. सी त्यांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही, पाणी या शब्दाचा उल्लेख सुद्धा या उतार्यात नाही आहे, आपण पाहू शकता उतारा. पर्याय डी जास्त प्रमाणात प्राणवायू एकत्रित होतो, हा शब्द प्राणवायू हा शब्द या उतार्यात आलेलाच नाही. आणि तुम्ही उतार्यात या प्रश्नाचं उत्तर पाहू शकता, त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. कारण काय, तर दिवस लहान होतो, अर्थातच सूर्य लवकर मावळत असल्या कारणाने त्या झाडांना योग्य पाहिजे तसा सूर्यप्रकाश मिळत नाही. तुम्ही उतार्यामध्ये पण पाहू शकता. बघा, ऊन न मिळाल्याने पाने पिवळी होतात आणि पाने हिरवी राहण्यासाठी झाडांना सूर्यप्रकाश आवश्यक असते. यानंतर प्रश्न क्रमांक 4. शरद ऋतू सरतेवेळी जनावरे काय करतात? बघा, जनावरे काय करतात हे सुद्धा आपल्याला उतार्यात दिलेलं होतं. खाद्यपदार्थांचा साठा करतात, बरोबर योग्य उत्तर आहे. कमी आहार घेतात, हे आहार कमी जास्त असं काही उल्लेख आलेला नाही, फक्त खाद्य आहारच्या जागी खाद्यपदार्थ साठा करतात हे उतार्यात आलेला आहे. कात टाकतात, कात साप टाकतो, ते येणार नाही. रंग बदलतात,
जनावरे रंग बदलत नसतात तर पाने रंग बदलतात. तर योग्य या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. खाद्यपदार्थ साठवतात, खाद्यपदार्थाचा साठा करतात. यानंतर प्रश्न क्रमांक 5. त्यावर पसरलेले असतात. बघा, त्यावर पसरलेले असतात यासाठी कोणता प्रतिशब्द वापरता येईल? बघा, त्यावर पसरलेले असतात, पसरलेले यासाठी कोणता प्रतिशब्द अर्थातच समान असा शब्द वापरता येईल? पर्याय ए गवताळलेले नाही, गवतावरच गवताळलेले नाही म्हणता येणार. उन्हाळलेले नाही, पांघरलेले. बघा, त्यावर ते दवबिंदू शरद ऋतूत होणाऱ्या बदलापैकी एक बदल हा पाने ओलसर न राहता त्यावर गोठलेले दवबिंदू पसरतात असं होतं. आणि गोठलेले दवबिंदू पसरणे म्हणजेच पांघरलेले असतात. हा पसरले या शब्दाअर्थी पांघरले हा शब्द योग्य येईल. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर उतारा क्रमांक 2. बघा, दीपक उल्हासित होता. तो त्याचे काका अन चुलत बहिणी प्रीता व रिया सोबत रविवारी सहलीला जात होता. बघा, दीपक नावाचा मुलगा हा उल्हासित होता. उल्हासित म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला एक्साइटेड म्हणतो. उल्हासित म्हणजे अतिप्रसन्न, आनंदित, खुश होता. का होता उल्हासित, आनंदित? तर तो हा शब्द दीपकसाठी वापरलेला आहे. सर्वनाम या अर्थी तो शब्द वापरला आहे. तो त्याचे काका, बघा, दीपक आपल्या काकासोबत अन चुलत बहिणी, आता त्या चुलत बहिणीचे नाव सुद्धा इथं दिलेलं आहे, प्रीता व रिया. या चुलत बहिणीसोबत रविवारी सहलीला जात होता. बघा, तो कुठं जात होता? तर सहलीला. कोणत्या दिवशी? तर रविवारी. कोणासोबत? तर तो काका आणि चुलत बहिणी, त्यामध्ये प्रीता व रिया असे 4 जण मिळून ते सहलीला जात होते. सहसा तुम्ही उतारे वाचताना उतार्यामध्ये आलेलं ठिकाण, त्यामध्ये सांगितलेले पात्र, अर्थातच त्यामध्ये किती व्यक्तीचा समावेश आहे ते सुद्धा माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. तर ठिकाण, व्यक्ती आणि घडलेली घटना ते तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. त्याने आपले पोहण्याचे सामान, खाऊ आणि खेळण्याचे सामान एका पाठीवरील बॅगेत ठेवले. बघा, तर तो सहलीला निघाला आणि त्यांनी सहलीला निघताना त्या दीपकने पोहण्याचे सामान, बघा, त्याने स्वतःसोबत घेतलेले सामान, कशाचे घेतले सामान? पोहण्याचे. सोबत खाऊ आणि खेळण्याचे सामान एका पाठीवरील बॅगेत ठेवले होते. तर बॅगेत काय काय ठेवले त्यांनी? पोहण्याचे सामान, सोबत खाऊचे सामान आणि खेळण्याचे सामान हे त्यांनी पाठीवरील बॅगेत ठेवले. ते सकाळी 6 वाजता निघाले. बघा, परत इथे टाइम सांगितलेला आहे. ते सकाळी, रविवार या दिवशी सकाळी 6 वाजता निघाले. कधी निघाले? 6 वाजता. बरेच दूरपर्यंत गाडीने प्रवास केल्यानंतर ते सहलीच्या ठिकाणी सकाळी 9 वाजता पोहोचले. बघा, वाक्य काय म्हणताय? दूरपर्यंत त्याने गाडीने प्रवास केला. बघा, प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, त्यांनी पायी प्रवास केला का त्यांनी सायकलने प्रवास केला का त्यांनी बोटीने प्रवास केला? तर त्यांनी गाडीने प्रवास केला आणि ते सहलीच्या ठिकाणी सकाळी 9 वाजता पोहोचले. बघा, सकाळी रविवारी 6 वाजता निघाले आणि 9 वाजता पोहोचले. या वाक्यात पण एक प्रश्न तयार होतो की ते किती तासांनी सहलीला पोहोचले किंवा ते किती वाजता निघाले. म्हणून तुम्ही उतारे वाचताना तुम्हाला व्यवस्थित वाचन करणे, बारकाईने समजून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्या गावात एक फार्म हाऊस होते. तर जे सहलीचे ठिकाणी कोणते होते? सहलीच्या ठिकाणी ते 9 वाजता पोहोचले. त्या गावात, म्हणजे सहलीचे ठिकाण हे गाव होते, त्या गावात एक फार्म हाऊस होते. गावाच्या अवतीभोवती फिरून त्यांनी भाताची शेत पाहिली आणि भाताचे पीक कसे पिकवले जाते ते समजून घेतले. बघा, ते सकाळी 9 वाजता पोहोचले. त्या गावात एक फार्म हाऊस होते, अर्थातच सहलीचे ठिकाण हे गाव
होते आणि त्या गावामध्ये त्या गावाच्या अवतीभोवती म्हणजे सभोवताली त्यांनी चारही बाजूंनी चोहीकडे फिरून भाताची शेत पाहिली. भाताची शेत म्हणजे अर्थातच भात कसा पिकवला जातो ते त्यांनी पाहिले, ते त्यांनी शिकवून घेतले, समजून घेतले. त्यांनी झाडावर चढून, आता त्यांनी म्हणजेच कोण? दीपक आणि त्याच्या चुलत बहिणी. त्यांनी झाडावर चढून आंबे व पेरू तोडले. त्यांनी ते तिघेही लहान असल्या कारणाने त्यांच्यासोबत काका सुद्धा होते. तर त्यांनी झाडावर चढून आंबे आणि पेरू तोडले. बघा, तर ते झाड कशाचे होते? आंबा आणि पेरूचे झाड होते. त्यानंतर दुपारी एका झाडाखाली बसून ते जेवले. जेव्हा काकांनी सांगितले की आता घरी परतण्याची वेळ झाली आहे, तेव्हा त्यांना अजून बराच वेळ तिथे थांबायचे होते. बघा, ते दुपारी फिरून झाल्यानंतर, दुपारच्या जेवणानंतर जेव्हा काकांनी सांगितले की आता घरी परतण्याची वेळ झाली आहे, तेव्हा त्यांना अजून बराच वेळ तिथे थांबायचे होते. बघा, सहलीचा त्यांनी आनंद घेतला. त्यानंतर ते फिरून झाल्यानंतर जेवण सुद्धा केले आणि त्यानंतर जेव्हा काकांनी म्हटलं का आता घरी परतण्याची वेळ झालेली आहे, अर्थातच सायंकाळ झाली आहे असं समजू शकता, तर तेव्हा त्यांना जेव्हा काकांनी म्हटले का घरी परतण्याची वेळ झाली आहे, तेव्हा त्यांना बराच वेळ तिथेच थांबायचे होते. अर्थातच त्यांना ती जागा आवडली होती. बघा, इथं समोर सांगितलेलं पण आहे, कारण त्यांना ते गाव खूप आवडले होते. त्यांना ते गाव आवडले असल्या कारणाने त्यांना तिथेच थांबायचे होते, अशी त्यांची इच्छा इथे सांगितली आहे. यानंतर आपण यावर आधारित प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1, उल्हासित म्हणजे, बघा, उल्हासित म्हणजे उल्हासितचा या शब्दाचा अर्थ विचारलाय. तर उल्हासित म्हणजे विश्वस्त, विश्वासू होत नाही. अतिप्रसन्न होऊ शकतं, पण बाकी पर्याय पण आधी वाचून घ्यावे. व्यस्त होत नाही. निराश म्हणजे अनुत्साही, उत्साह नाही असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणून योग्य पर्याय आहे उल्हासित म्हणजेच अतिप्रसन्न, आनंदी. यानंतर प्रश्न क्रमांक 2. दीपक आणि त्याच्या चुलत बहिणी रिकामी जागा. बघा, दीपक आणि त्याच्या चुलत बहिणी त्यांनी काय केलं किंवा त्यांच्या संदर्भात आपल्याला पुढील ओळ बघायची आहे. पर्याय 1, गावात कंटाळल्या. हे येणार नाही, कारण की तिथे त्यांना अजून थांबायचे होते, तर कंटाळा हा शब्द आलेला नाही. सहलीचा आनंद घेतला, हा त्यांनी आनंद घेतला अर्थातच, म्हणून त्यांना तिथे थांबायचे, जास्त वेळ थांबायचे असा अर्थ होतो. घरी परतायचे होते, घरी तर परतायचेच होतं, परंतु काकांनी त्यांना वेळ झाल्यामुळे घरी जायचं असं सांगितलं. झाडावर चढू शकल्या नाहीत, हे वाक्य सुद्धा येणार नाही. तर त्यांनी योग्य पर्याय, यामधील योग्य पर्याय आहे सहलीचा आनंद घेतला. बघा, यामधील काही मुलं सहलीचा आनंद घेतला किंवा त्यांना घरी परतायचे किंवा झाडावर चढू शकल्या नाही, हे उत्तर सुद्धा टिक करतात. पण योग्य उत्तर, आपल्याला या प्रश्नाचे योग्य उत्तर बघावं लागणार आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सहलीचा आनंद घेतला. यानंतर प्रश्न क्रमांक 3, दीपक त्याच्या रिकामी जागा सोबत सहलीला गेला. बघा, आपण बघितलंच होतं उतार्यामध्ये का दीपक, काका आणि त्याच्या चुलत बहिणी. बघा, आई बाबा तर या उतार्यात त्यांचं नाव किंवा हा शब्दच आलेला नाही. काका आणि चुलत बहिणी हा शब्द आलेला आहे. मित्र तर हा शब्द सुद्धा या उतार्यात नाही, आणि बहिणी पण त्यामध्ये चुलत बहिणी, आणि फक्त बहीण नाही तर काका आणि चुलत बहिणी. तर हे वाक्य, हा पर्याय योग्य ठरतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4, सहलीचे ठिकाण एक रिकामी जागा होते. बघा, सहलीचे ठिकाण रिकामी जागा होते. तर सहलीचे ठिकाण एक पार्क नाहीच. समुद्र किनारा हा शब्द सुद्धा उतार्यात आलेला नाही. गावात त्यांनी फिरून भाताची शेत सुद्धा बघितली. त्या गावात फार्म हाऊस होते, तर हे येणार.
तरण तलाव येणार नाही. पण काही मुलं जसं याप्रमाणे उतार्यात आले त्यांनी पोहण्याचे सामान सोबत घेतले, त्यामुळे ते तलाव लिहू शकतात. तर हे येणार नाही, समजून घ्यावे. या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक सी गाव हे आहे. यानंतर प्रश्न क्रमांक शेवटचा प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5, काकांनी दीपकला दाखवले की रिकाम्या जागात काकांनी दीपकला काय दाखवले ते बघायचे आहे. कसे जेवतात हे येणार नाही. कसे पोहतात, पोहण्याचा सुद्धा या उतार्यात संबंध नाही, फक्त दीपकनी पोहण्याचे सामान सोबत घेतले होते. कसे वाहन चालवतात हे सुद्धा येणार नाही, ते गाडीने पोहोचले, फक्त हे वाक्य आले. भाताचे पीक कसे पिकवतात हे दाखवले. बघा, म्हणून या प्रश्नाचे देखील उत्तर भरपूर मुले चुकवतात. म्हणून चारही पर्याय वाचून बारकाईने निरीक्षण करून समजून वर्तुळ करावे, योग्य पर्याय निवडावे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भाताचे पीक कसे पिकवतात. या प्रकारे 2021 मधील भाग 1 मध्ये आपण 2 उतारे पाहिले आहेत. पुढच्या भागामध्ये राहिलेले 2 उतारे आपण पाहूयात. जर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत असाल, जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.